तर शिवजयंतीला मी अशी कुठलीही गोष्ट बघितली ज्याने माझी तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मला प्रचंड राग आला, पण मी काहीच करू शकले नाही, हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर बघायला मिळणार आहे माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन, माझ्या मुलांबरोबर झालेली माझी धावपळ. हे सगळं काही जर बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. लाडक्या मित्रमैत्रिणींना कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आजचा व्लॉग आहे ना सकाळी सकाळी सुरू केलेला आहे. आता वाजलेले आहेत 8 आणि आम्ही चाललेलो आहे, म्हणजे शनिवारचं ना मला लवकरच उठावं लागतं. म्हणजे सानवीला तर सुट्टी आहे पण लवकर उठावं लागतं, कारण शनिवारी ना तिचा ॲबॅकसचा क्लास असतो, तर तिला मला सोडवायला जायला लागतं. 9 वाजता क्लास असतो, त्याच्यामुळे 7 वाजता उठायचं, सगळं आवरायचं, नाश्ता वगैरे द्यायचा तिला आणि त्याच्यानंतर मग तिला सोडवायचं. तर असं सगळं शेड्यूल असतं. तर त्याच्यामुळे 7ला उठले, थोडंसं लेट म्हणजे 7 वाजता उठायला लागतं. रोज तर 5ला आणि आज सॅटर्डेचं 7 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली, जरा आज छानपैकी केस वगैरे धुतले, थोडंसं बेसिक स्किन रुटीन केलं, मॉइश्चरायझर वगैरे लावलं. मागच्या वेळेला मी सांगितलं ना बघा, याच्यामध्ये ड्रॉवरमध्ये पसारा बघा, हा सगळा पसारा आवरायचा आहे मला. कपाटांमध्ये इतका पसारा झालाय आणि इतकी धूळ झाली आहे ना, तर मला ना सगळी कपाटं आवरायची पण वेळ मिळत नाही. बघा कपाटं उघडून उघडून हे असे साईडला डाग पडलेले आहेत, तर ते पण मला पुसायचे. तर मॉइश्चरायझर मी मागच्या वेळेला सांगितलं ना, हे लॅक्मेचं मॉइश्चरायझर वापरते मी. थंडीमध्ये आणलं होतं बघा अख्खा डब्बा. आता हा मला 6 महिने तर वर्षभर का होईना आरामात जाईल, इतकं जास्त असतं ते, आणि थोडंसं घेतलं ना तरी पुरतं. तर आता सानवी गेली आंघोळीला. सानवीला हे करायचं, पोहे करायचे, आणि अगस्त्य झोपलाय. अगस्त्य झोपलाय बघू शकता, आणि सगळा घरात पसारा तसाच आहे. आता उरकायचा, दार उघडायचं सकाळी सकाळी मस्तपैकी. अजून दार पण उघडलं नव्हतं, म्हणजे मेन गेट आहे ना रोज माझं उघडं असतं, आणि त्याच्यानंतर मग मी पसारा वगैरे आवरत असते. पसारा बघू शकता सगळा सकाळी सकाळी खूप पसारा असतो. जेव्हा बाई येईल आणि बाई आवरेल त्याच्यानंतर सगळा पसारा माझा उरकला जातो, त्याशिवाय उरकला जात नाही. तर असं चला आता गरम गरम पोहे करते. सानवीला क्लासला सोडवायचे आणि आजचा दिवस चालू झालेला आहे. आजचा दिवस कसा जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा, नेहमीप्रमाणे खूप प्रेम द्या. चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना मला तुमच्याशी काहीतरी शेअर करायचं आहे. बघा, आमच्या एरियामध्ये गणेशोत्सव, शिवजयंती असे सगळे जे काही आपले सण आहेत ना, हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पण मला एक खटकणारी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमांना लावणारी जी गाणी आहेत ती इतकी भयानक असतात ना. म्हणजे गणेशोत्सवामध्ये सुद्धा ही अशीच काहीतरी विचित्र गाणी लावलेली असतात, हिंदी, किंवा म्हणजे ते शब्दसुद्धा त्या आपल्या गणेशोत्सवामध्ये ऐकावेसे वाटत नाही अशा शब्दांची गाणी, ते हिंदी गाणी लावलेली असतात. आणि शिवजयंतीला काय संबंध असल्या गाण्यांचा बघितला असेल तुम्ही. वेगळ्याच गाण्यांवर फक्त मुलांना नाचायला मजा वाटावी तिथे यंगस्टर्सला, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या डीजेंवर अशी गाणी तिथे लावतात. मला तर हे अजिबात पटत नाही. पण जाऊन बोलणार कोण? हे मोठी मोठी मंडळं आहेत, मोठे मोठे कार्यकर्ते आहेत, यांना जाऊन कोण बोलायला तिथे जाणार आहे? त्यांना स्वतःला तेवढं डोकं असलं पाहिजे की देवाच्या इथं आपण कसली गाणी लावावी, शिवाजी महाराजांच्या शिवजन्माच्या वेळेला कुठली गाणी लावावी, ह्यांना स्वतःला कळलं पाहिजे. पण नाही, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी फक्त मोठ्या मोठ्या डीजेंवर ही अशी धांगडधिंगा गाणी इथं लावली जातात. तर मला तर खूप वाईट वाटतं, पण आपण काहीच करू शकत नाही फक्त ऐकण्याशिवाय बघण्याशिवाय. तुम्ही हे जर इतर धर्मांच्या ठिकाणी जाऊन बघा, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, किंवा इतर कुठलीही आपले आंबेडकर जयंती असती, त्या वेळेला बघा तुम्ही ते लोक जे आहेत ना, इतके सुटेबल गाणी त्या सणांनुसार लावतात किंवा लावतही नाहीत.
पण आपल्या मात्र हिंदू धर्मामध्ये किंवा शिवजयंतीच्या वेळेला ना अशी विचित्र पद्धतीने, म्हणजे सगळीकडेच नाही असं होत, जर मेन पुणे सिटीमध्ये वगैरे तुम्ही गेलात तर तिथं ना प्रॉपर अशी मिरवणूक काढली जाते, ढोल ताशा त्यांच्याशिवाय ते तिथं काहीच नसतं. पण असं थोडंसं आउटसाईड जे एरिया आहे ना, पुण्यापासून थोडीशी आउटसाईड एरिया, इथं फक्त हे DJ चालतात आणि मुलांना ना तसलंच आवडतं. तर काय आता आपण काहीच बोलू शकत नाही. तर असो, हा दिवस होता शनिवारचा. मस्त सकाळी सकाळी मुलांना, शनिवार असो किंवा रविवार असो किंवा इतर कुठलेही दिवस असू दे, लवकर उठतात म्हणजे लवकरच उठतात. त्यांना ना झोपच नाही आहे अजिबात, आणि त्याच्यामुळे मला सुद्धा ते झोपून देत नाही. एक प्रकारे लवकर उठलेलं चांगलं पण आहे, कारण कामं पण आपली पटपट उरकतात. तर साधारण एक 7 वाजता मुलं उठली आणि अगस्त्य झोपून राहिला. अगस्त्यला काय म्हणजे झोप लागली कळलं नाही, कारण तो ना रात्री जरा थोडासा झोपेमध्ये ना उठला होता. त्याला कंटिन्युअस अशी झोप लागली नाही रात्रीची, आणि त्याला ना नेमकं सकाळी सकाळी झोप लागली, तर त्याच्यामुळे तो झोपून राहिला होता. सानवी मात्र लवकर उठली. मी पण तिच्या बरोबर लवकर उठले, म्हणजे 7च्या आसपास आम्ही उठतो शनिवार रविवार असले तरी. क्वचित असं होतं की 8 पावणे 8 पर्यंत मी झोपते, पण नाहीच शक्यतो. दोघांपैकी एक तरी लवकर उठूनच बसतो. तर म्हटलं की चला आता गरमागरम पोहे बनवूयात, वेगळा काय नाश्ता बनवायचा. तर नाश्ता आमची इथं कंपल्सरी असतो. असं कधीच होत नाही की आम्ही नाश्त्याला चपाती भाजी खाल्ली, चहा चपाती खाल्ली, टोस्ट खाल्ले, बटर खाल्ले, पाव खाल्ला, असं होतच नाही. तर मुलांना आणि मला सुद्धा ना अशाच प्रकारे वेगवेगळ्या रोज नाश्ता करायची सवय आहे. पोहे, शिरा, म्हणजे शिरा म्हणजे तिखट उपीट किंवा इडली, डोसा, आठवड्यातून प्रत्येक एक दिवस वार असतो असा, साबुदाण्याची खिचडी वगैरे. तर असो, मस्त गरमागरम पोहे बनवलेले आहे. आणि माझी जी पोह्यांची रेसिपी आहे ना, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. खूप मस्त असे हिरवे मटार वगैरे टाकून आणि त्याचप्रमाणे अशी कुरकुरीत शेववर्ण टाकून इतके मस्त लागतात ना. मी त्या पोह्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. रेसिपी नक्की जाऊन फॉलो करा, खूप छान लागतात अशा प्रकारचे पोहे. दर सानवी, फक्त याच्यामध्ये लिंबाची कमी आहे. दर कुठे गेली? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. किती उठलं ग माझे बाबू, किती झोपलं. आज खूपच मस्त काही झाली तुझी. ओ न बाबा, ताई पाणी पाजते माझ्या बाबूला. ओ न बाबा, चला दर सांगू पोहे देते जा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हाय, गुड मॉर्निंग. तर अगस्त्य उठला, दोघांचे नाश्ते झाले, सानवीची आंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर सानवी तिच्या पप्पांबरोबर क्लासला गेली ॲबॅकसच्या. आणि आज आहे ना तिला नुकतंच तिने जे एक लेवल कंप्लीट केली त्याचं गोल्ड मेडल सर्टिफिकेट वगैरे तिला तिथं क्लासमध्ये मिळालं. आणि झालं असं की तिथे ना पॅरेंट्स मीटिंग ठेवली होती. तर त्याच्यामुळे ना तिथं खूप लेट झाला, म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास ती पॅरेंट्स मीटिंग चालली. आणि घरी ना माझं सगळं काम राहिलं होतं, म्हणजे अगस्त्याची आंघोळ राहिली होती, स्वयंपाक राहिला होता, आणि जवळजवळ 12 वाजून गेले. मग अगस्त्याला खूप भूक लागली होती आणि कुकर व्हायला वेळ लागतो. तर पहिलं ॲटलिस्ट ना काही जरी नाही झालं ना तर मी वरण भाताचं कुकर लावून घेते, कारण सानवीचं काही नाही, सानवी भूक लागली तर काहीही खाऊ शकते, ती फळं सुद्धा खाऊ शकते. पण अगस्त्याचं तसं नाही, त्याला भूक लागली म्हणजे त्याला फक्त वरण भात किंवा चपाती, दूध बिस्किट असेच प्रकार लागतात. साडी टोपी घालणं ऊन लागतंय, देऊ का? अगस्त्य पण उन्हात थांबलाय, दोघांनी टोपी घाला. तर इकडे माझी पावभाजी आणि कुकर वगैरे सगळं होईपर्यंत ना त्यांच्या पप्पांनी त्यांना दोघांनाही खेळवलं. आणि आमच्या इथं साईडला अशी जी एक म्हणजे गल्ली आहे ना, तिथं आता सानवीने नवीनच जागा शोधून काढली, रोज तिथं बॉल वगैरे खेळत असते ती. तर असं ते खेळता खेळता इथं माझी एका बाजूला पटपट पावभाजीची वगैरे तयारी चालू होती. आणि घाई इतकी घाई असते ना बघा, कधीतरी ना असं होतं ना, आपल्याला एखादी गोष्ट पटापट उरकायची असते, स्वयंपाक पटकन उरकायचा असतो, पण ना होतं वेगळंच, म्हणजे काही ना काहीतरी ना वेगळीच कामं मागं लागतं. तर तसं माझं झालं. एकाला ना अर्जंट दळण हवं होतं करून, तर मग मी ते पण दळण एका साईडला लावून दिलं. त्याच्यामध्ये आमची झाडून फरशीवाली जी बाई आहे ती सुद्धा आली.
म्हणजे ती आली ना मग मला पसारा पण थोडं थोडं तिला आवरू लागायला म्हणजे मदत करावी लागते. कारण अगस्त्य आणि सान्वी घरभर इतका सकाळी सकाळी पसारा असतो ना की तिला बिचारीला आहे ना झाडून फरशी करायच्या अगोदर सगळा माझा पसारा उचलून ठेवावा लागतो. तर असो सगळं गडबड 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 म्हणजे मुलं घरी असली ना की खूप गडबड असते. आणि आता हल्ली आहे ना सान्वीची म्हणजे शाळा ना लवकर सुटते कारण 10वी-12वीची परीक्षा चालू आहे ना त्यांच्या शाळेमध्ये, तर त्याच्यामुळे ह्यांची शाळा लवकर सुटते. तर आता सध्या ना माझी रोजच अशी म्हणजे धावपळ होत असते. तर असो पावभाजीला बघू शकता काय काय भाज्या घेतलेल्या आहे मी आहे ना. म्हणजे पावभाजी जास्त होती तर डायरेक्टली एक स्टीलचं मोठं पातेलं घेतलं आणि तेच कुकरमध्ये लावून टाकलं. आणि त्याच्या अगोदर कुकरला लावायच्या अगोदर आहे ना मी पहिला अगस्त्याचा वरण भात तिथं लावला होता बघू शकता तुम्ही कुकरला. आणि एका बाजूला ना पावभाजीचा जो कांदा फ्राय वगैरे करून ठेवला होता म्हणजे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पावभाजी मसाला हे सगळं त्याच्यामध्ये टाकून परतून ठेवलं होतं. भाज्या फक्त उकडायच्या आणि त्याच्यानंतर पावभाजी टाकायची एवढंच काम बाकी होतं. आणि कपडे मशीनला लावायचे होते बघू शकता किती मोठा ढीग साठलेला आहे कपड्यांचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सान्वीच्या पप्पांना पावभाजीमध्ये ना पाव अजिबात आवडत नाहीत. म्हणजे आवडतात थोडंफार कधीतरी खातात ते, पण शक्यतो ना घरी जर मी पावभाजी केली तर त्यांना चपाती हवी असते. तर आता ना चपातीचं पीठ मळायला तेवढा वेळच नव्हता. तर सकाळी ना अगस्त्याला नाश्त्यासाठी मी मस्तपैकी थालीपीठाचं पीठ मळून ठेवलं होतं आणि थोडंसं एक्स्ट्राच मळलं होतं. मला असं वाटलं की नाही का सान्वीला संध्याकाळी 4-5 वाजता 2-3 थालीपीठं लाटून म्हणजे एखादं थालीपीठ तिला देता येईल. तर बघितलं तर चला म्हटलं थालीपीठाचं पीठ आहे तर चपाती वगैरे सान्वीच्या पप्पांना करण्यापेक्षा सरळ थालीपीठच देऊयात. आणि खूप लेट झाला होता पावभाजी वगैरे बनवायला आणि तसं पण ते पावभाजी तर खाणारच नव्हते. म्हटलं की त्यांना संध्याकाळी पावभाजी देता येईल. थालीपीठचं तर पीठ रेडी आहे. मस्तपैकी त्यांच्यासाठी 2 थालीपीठं केली. त्यांना थालीपीठ लोणचं भातवरण एवढ्यामध्ये त्यांचं भागलं. आणि आम्हाला मात्र पावभाजी वगैरे बनवायला खूप लेट झाला. आणि तोपर्यंत अगस्त्याला वरण भात वगैरे मी चारून घेतला आणि सान्वीला म्हटलं तू आता थांब जरा माझी पावभाजी झाल्यानंतर मी तुला देते. काय खातीये? चांगली झाली. भाजी साईडला आणून देऊ एका वाटीमध्ये. आता अगस्त्याला आंघोळ घालायला चालले. तर एका बाजूला सान्वीला पावभाजी खायला दिली आणि म्हटलं की चला आता अगस्त्याला आंघोळ घालून घेऊयात. आणि उन्हाळ्याचा सीझन म्हटला की मुलांना टबची आठवण येते. टबमध्ये मी त्यांना बसवते आंघोळीला मस्तपैकी आणि फक्त उन्हाळ्यातच देते, इतर वेळेला मी त्यांना टब वगैरे देत नाही. आणि हा टब तुम्हाला आठवला असेल, हा टब मी अगस्त्य 2 महिन्याचा असताना मी तेव्हा हा त्याच्यासाठी घेतला होता खास करून. कारण मला तेव्हा माझं सिझेरियन झाल्यामुळे मला त्याला पायावर आंघोळ घालता येणार नव्हती. तर तेव्हा घेतलेला बघू शकता हा तुम्ही टब आहे. आणि अजून खूप छान टिकला तो. फक्त मी त्याला नाही का असं म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये असं आता बसण्यासाठी पाण्यात निवांत त्यासाठीच मी त्याला वापरत असते. तर असो अशा पद्धतीने ना दिवस अख्खा कुठे निघून जातो समजत नाही. आणि शनिवार रविवार तर कळतच नाही बघा कुठे निघून जातात. तर अशा पद्धतीने माझा पूर्ण दिवस असा बिझी गेला. दुपारी तो थोडा झोपला, मी सुद्धा थोडा आराम केला. तर अशा खूप साऱ्या बिझी दिवसानंतर आपण डायरेक्टली भेटूयात संध्याकाळी. तर टाइम बघू शकता आता वाजलेले आहेत 7:15 आणि मुलांचं काय चाललंय, मुलांची चालली आहे पोटपूजा. हाय अगस्त्या आणि सान्वी खातायत पॉपकॉर्न. दोघांचंही एक हेल्दी फूड झालेलं आहे. तिने खाल्ला पराठा, याने खाल्ला पराठा वरण भात. आता या टायमाला मी त्याला वरण भात चारला कारण मला ना आता एकदम इन्स्टंटली काय बनवावं काही सुचतच नव्हतं. आणि पराठाला त्याला तिखट लागायला लागला, मग त्याच्यामुळे त्याला दिलं मी वरण भात. दुपारचा होता तो त्याला दिला. आणि आता 7:15 झालेले आहे. दिवाबत्ती वगैरे करणार, सान्वीचा अभ्यास घेणार आणि बघू जमलं तर देवळात जायचा प्लॅन आहे. आपलं जे मारुतीचं मंदिर असतं ना त्याच्यामध्ये जायचा प्लॅन आहे. थोडंफार चेंज जरा मुलांना तेवढंच आणि देवाचं पण दर्शन होईल. तर आजचा दिवस खूप खूप बिझी गेलेला आहे. थोडं रिलॅक्स पण केलं जरा दुपारी मी, कारण आता सध्या ना जरा पाठीचं दुखणं मागं लागलेलं आहे. काय नवीनच चालू झालं माहिती नाही मला. कधीच असं म्हणजे पाठ नव्हती दुखत, मान वगैरे दुखायची माझी ह्याच्यावर लॅपटॉपवर बसून बसून नाही का तेव्हा काम करतो आपण तेव्हा, पण पाठीचं दुखणं मागं लागलंय. तर आमचं हे फिश टँक 4च फिश राहिलेत, पाणी कमी झाले आणि खूप दिवस झाले साफ नाही केलेलं. आता साफ करायला आलेला आहे. जेव्हा गोव्याला गेले ना मी तेव्हा साफ करून गेले होते, त्याच्यानंतर साफच नाही केला. कारण आता मासे कमी झालेले आहे ना तर त्याच्यामुळे एवढा जास्त काही खराब नाही झालेला. औषध वगैरे टाकते फक्त आणि बाकी चांगले आहेत हे मासे सगळे.
बघू शकता तुम्ही. 4च मासे आहेत पण चांगले राहिलेत आता बिचारे ते. तर चला मित्रमैत्रिणींना आजचा व्हिडिओ इथंच संपवते. बाय करा. बाय बाय. हा आणि हाताला टॅटू दाखव. टॅटू बघा आमचा. सानवीने कसला टॅटू काढलाय, त्याला फायर टॅटू. त्याला फायर टॅटू हवा होता. आणि तुझं दाखव अगस्तीने काढलेला. रब केला. दोघांना जर म्हणजे असे गोडीला आले ना, इतके गोडीत येतात एकमेकांना, एवढं त्यांचं प्रेम होतं जातं की बस. आणि भांडायला लागले ना मग काय विचारायला नको, खूप भांडतात. भिंती बघू शकता रंगवून ठेवलेल्या आहेत मॅडमने आमच्या. सानवी छोटी होती ना तेव्हा नव्हती एवढं रंगवत भिंती, पण मोठी झाल्यावर रंगवल्यात तिने सगळ्या भिंती. तुम्हाला जर दाखवलं ना तिने भिंतीवर काय काय लिहिलंय तर तुम्ही इतके हसताल की बस. दर पाणी पी बाबू. पाणी पी. पाणी पी. पाणी पी. पाणी पी. दर पाणी पी. हा ते तेच. बघा इथं बघू शकता काय काय लिहिलं इथं. डाळ ज्वारी दळण, पैसे दिले, हे दिलं ते दिलं, जे काही मला सुद्धा जे मेसेज येत ना ते सुद्धा तिने तिथं लिहून ठेवलेले. आता चला देवाला दिवा वगैरे लावायचे. आता संध्याकाळ झाली. चला आजचा तुमचा निरोप घेते मैत्रिणींनो. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. टेक केअर. बाय बाय. आज कितीतरी दिवसांनी वॉकिंग करते मी. रात्रीचे वाजलेत 10:15 आणि अगस्त्य गेलाय फिरायला, राऊंड मारायला त्याच्या पप्पांबरोबर. आणि मी करते वॉकिंग. मध्यंतरी बिबट्याच्या भीतीने बाहेर येणंच बंद केलं होतं मी रात्रीचं, कारण मला सगळी कामं वगैरे आवरायला 11-12 वाजतात. त्याच्यानंतर कुठे वॉकिंग करायचं. बिबट्याची दहशत